महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत। त्यानुसार बोरगाव मंजू येथील भाग 1, 2, 3 व 4 या चारही प्रभागातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन तलाठी विभागाकडून करण्यात आले आहे। मोबाईल ॲपवर शेतातील माहिती अपलोड करण्यात अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांना तलाठी अर्चना चव्हाण, पुरुषोत्तम गायकवाड, प्रवीण चव्हाण, सुनीता दातकर यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले। तलाठी अर्चना चव्हाण भाग क्रमांक 1 या प्रभागातील यांच्या 284 शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली। भाग क्रमांक 2 तलाठी सुनीता दातकर यांनी 255 शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी करून घेतली। भाग क्रमांक 3 तलाठी प्रवीण चव्हाण यांच्या प्रभागातील 225 शेतकऱ्यांची नोंद झाली। भाग क्रमांक 4 एकूण 315 शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केली। पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती ही तलाट्यांमार्फत भरली जात होती, मात्र आता ई-पीक पाहणी व फार्मर आयडी कार्ड या नव्या सुविधेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व शासनाच्या योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना मिळावा हा उद्देश आहे। ई-पीक पाहणीची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे। विमा भरलेला असो वा नसो प्रत्येक शेतकऱ्याने ई-पीक पाहणी करणं अनिवार्य असून अन्यथा शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही असा इशारा तलाठी विभागाने दिला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना शेतरस्त्यांच्या अडचणी आहेत त्यांनी 17 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत बोरगाव मंजू इथं होणाऱ्या ग्रामसभेत आपल्या समस्या मांडाव्यात असंही तलाठी विभागाकडून सांगण्यात आलं आहे। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाला, बोरगाव मंजू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.